चुनाव जिंकल्यानंतर एक नेता म्हणतो मी फक्त एका धर्मासाठी काम करेल, मैं नंदीग्राम का हिंदू के लिए काम करूंगा। आणि दुसऱ्या पक्षाला गुंडांची पार्टी म्हणतो। गुंडा खास करके एक समुदाय का कुछ गुंडा के ऊपर इसका पार्टी था। पण स्वतःवरच गंभीर आरोप असतील तर पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी यांच्या वक्तव्यामुळे एक मोठा वाद निर्माण झालेला आहे। त्यांनी असं म्हटलं की मला फक्त हिंदू मतांनी जिंकवलं, नंदीग्राम का हिंदू जनता फिर मुझे जिताया। पण प्रश्न असा, निवडून आल्यानंतर नेता फक्त एका धर्माचा असतो का, की संपूर्ण मतदारसंघाचा प्रतिनिधी? इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्पष्टपणे सांगतं धर्मावर आधारित भेदभाव करता येत नाही। नेता सर्व नागरिकांसाठी समान काम करण्याची शपथ घेतो। मग अशा प्रकारचं वक्तव्य योग्य की चूक? आता बघा दुसरी बाजू। गुगल सर्च रिझल्ट नुसार शुभेंदू अधिकारी यांच्यावर सुमारे 25 फौजदारी खटले प्रलंबित आहेत। यामध्ये दंगल घडवणे, खुनाचा प्रयत्न करणे, धार्मिक तेढ निर्माण करणे, तसेच मानहानीचे अनेक आरोप, सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचे आरोप, याशिवाय 2016च्या स्टिंग ऑपरेशन मध्ये पैसे स्वीकारल्याचा दावा। पण महत्वाचं म्हणजे हे सर्व आरोप आहेत अजून सिद्ध झाले नाहीत, म्हणजेच भ्रष्टाचाराचे आरोपही मागे लागलेले आहेत। पण मित्रांनो, कायदा सांगतो जोपर्यंत कोर्ट दोषी ठरवत नाही तोपर्यंत कोणीही गुन्हेगार नाही। म्हणजेच आरोप वेगळे आणि सत्य वेगळं। पण जनता विचारते, स्वतःवरच आरोप आहेत आणि दुसऱ्यांना गुंड म्हणत आहेत, हा डबल स्टँडर्ड आहे का? तुमचं मत काय? अशी व्यक्ती सीएम पदासाठी योग्य आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा।